नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास 23 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे आणि या महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणे सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा देखील होत आहे। आता यामध्ये आपण पाहूया नक्की आदित्य तटकरे यांनी काय सांगितलं आहे। तर बघा, महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात। आता 24 जानेवारी म्हणजेच की काल संध्याकाळीपर्यंत 1.10 कोटी महिला लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा झालेला आहे। आता यामध्ये अनेक महिलांचा असलेला प्रश्न म्हणजेच की आता यामधून कोणाला अपात्र केले आहे का, सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत का, किंवा 2100 रुपयाचा जो निर्णय होता तो निर्णय खरंच झाला आहे का, काही महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये 4500 रुपये आले आहेत, मग सगळ्यांना नक्की पैसे किती येणार, तसेच ज्यांच्या नावावर 4 चाकी वाहन आहेत, ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्त आहे त्यांना या योजनेतून अपात्र केले आहे का, असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात आहेत। त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। त्यामुळेच अशा माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक देखील करा। तर यामध्ये बघा, खाली 3 नंबरला सांगितलं आहे की 26 जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये निधी जमा होणार आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, जी छाननी आहे, जी पडताळणी आहे, त्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी देखील ती पूर्ण होईपर्यंत मार्च महिना जाणार असल्याचे कालच अजितदादा पवार यांनी बोलताना स्पष्ट केले आहे। म्हणजेच की एप्रिल महिन्यापासून जो 2100 रुपयाचा लाभ देण्याचा सरकार विचार करत आहे, तो 2100 रुपयाच्या लाभांच्या आधी ज्या महिला या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत त्या महिलांना योजनेतून बाद केले जाईल। तोपर्यंत सर्व महिलांना या योजनेचा पुढील देखील हप्ता मिळणार आहे। यासोबतच आता लाडकी बहीण योजनेचा महिला व बाल विकास विभाग आता एक नवी प्रणाली आणण्याच्या तयारीत आहे, ज्या प्रणालीमध्ये आता व्हॉलंटियर सरेंडर म्हणजेच की स्वतः महिला या योजनेचे पैसे परत करू शकतात। ज्या महिला या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत किंवा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाहीयेत, अशा सर्व महिलांसाठी आता व्हॉलंटरी सरेंडर नावाचा एक पर्याय आणला जाईल, ज्या पर्यायावर महिला जाऊन ऑनलाईन पद्धतीने देखील त्यांचे पैसे परत करू शकतात किंवा आम्हाला या योजनेचा लाभ नकोय असे देखील त्यामध्ये जाऊन महिला सांगू शकतात। आता तरी अनेक महिला या ग्रामपंचायत विभाग असेल किंवा तालुकास्तरीय असेल, महसूल असेल किंवा जिल्हास्तरीय विभाग असेल, अशा अनेक ठिकाणी जाऊन 4500हून अधिक महिलांनी सांगितलं आहे की आम्ही या योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेतला आहे किंवा आम्ही या योजनेच्या निकषांमध्ये पात्र नाही, तरी देखील आमचा लाभ बंद करावा असे 4500हून अधिक महिलांनी सांगितलं आहे। परंतु वास्तविक पाहता या योजनेमध्ये जर सर्व निकष लावले गेले आणि निकषांची पडताळणी झाल्यास योजनेमध्ये लाखो महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी बाद होऊ शकतात। कारण अनेक महिला आपण पाहत आहोत की ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्त आहे किंवा एका कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत किंवा पेन्शन असणाऱ्या महिला आहेत, चांगली नोकरी असणाऱ्या महिला आहेत, 4 चाकी वाहन असलेल्या महिला आहेत, PM किसान नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आहेत, संजय गांधी निराधार योजना असेल, त्यासोबत श्रावणबाळ योजना असेल, अशा देखील योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। तर अशा महिलांचे देखील पैसे आता बंद होणार आहेत। कधी ते एप्रिल महिन्यापासून बंद होणार आहेत आणि एप्रिल महिन्यापर्यंत सर्व महिला ज्यांनी जुलै महिन्यापासून लाभ घेतला आहे त्या सर्व महिलांना एप्रिल महिन्यापर्यंत योजनेचे 1500 रुपयांप्रमाणे पैसे जमा होतील। 2100 रुपयांचा निर्णय हा बजेटमध्ये घेतला जाणार असल्याचे देखील कळत आहे। बजेटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यानंतर एप्रिल महिन्यापासून एक फिक्स तारीख करून एप्रिल महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता महिलांना मिळणार आहे। आता 2100 रुपयासाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर देखील मोठा भर पडणार आहे आणि त्यामुळे ज्या महिला योजनेच्या सर्व अटी आणि निकषांमध्ये पात्र आहेत केवळ त्याच महिलांना यापुढे एप्रिल महिन्यापासून लाभ देण्यात येणार असल्याचे देखील महिला व बाल विकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे। तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना बाद केले नाही, त्यामुळे सर्व महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता 26 तारखेपर्यंत जमा होणार आहे। 26 जानेवारी ही शेवटची मुदत आहे आणि 26 जानेवारी रविवार असला तरी देखील आधीच बँकेने प्रोसेस केली असल्यामुळे 25 आणि 26 या 2 दिवसांमध्ये उर्वरित सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। या योजनेच्या जानेवारी हप्त्याच्या वितरणासाठी 3690 म्हणजे जवळपास 3700 कोटी रुपयांचा निधी अजितदादा पवार जे की अर्थमंत्री आहेत यांनी महिला व बाल विकास विभागाकडे दिला आहे असे देखील त्यांनी याआधीच सांगितले आहे। त्यामुळेच ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। तसेच अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।